नमस्कार, मी विशाल परदेशी. यानंतर बुलेटिनच्या सुरुवातीला थेट जाऊयात औरंगाबादमध्ये संत समागम सोहळा सुरू आहे. तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात. कुटुंब जैसा रिश्ता हमेशा रहा है और मैं यही कहूँगा कि ये मिशन के सेवादार निष्काम भाव से सेवा करते हैं। कुछ मिलेगा ये भावना उनके दिल में नहीं रहती है, देने की भावना रहती है, योगदान देने का काम। ये सब हमारे भावक जो है ये सेवादार पूरी उनका हर समय कोई भी आपदा आती है तो योगदान हमेशा दिखाई पड़ता है। यह भी अपने आप में बड़ी बात है। और हम लोग भी ऐसे ही हमारी सरकार में लोगों के लिए जितना भी अच्छा निर्णय लेना है वो लेने की कोशिश करते हैं। और आप सभी लोगों के संतों का आशीर्वाद, प्रेरणा, ये भी हमारे लिए हमारे कार्य को प्रेरणा देने के लिए बहुत ही ज़रूरी होती है। और इसलिए मैं आपको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। आपका महाराष्ट्र की धरती पर फिर एक बार स्वागत करता हूँ। मुझे पता है अभी तो मैं 6 महीने पहले मुख्यमंत्री बन गया, लेकिन जब मैं विधायक था तो थाने शहर में जो मेरा चुनाव क्षेत्र है, ये संत निरंकारी मिशन के बहुत लोग हैं वहाँ पर, मुझे हमेशा मिलते रहते वहाँ पर, और कई कार्यक्रम में मैं अवश्य जाता रहता था। अभी तो महाराष्ट्र में आपने इतना बड़ा सत्संग, इतना बड़ा समागम यहाँ पर आयोजित किया है। और ये देखिए, इतनी बड़ी संख्या में आने के बावजूद भी एक अनुशासन यहाँ दिखाई पड़ता है। सगळ्यांमध्ये एक शिस्त पाहायला मिळते आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि फिर एक बार आपका ऐसा ही भव्य, ऐसा विशाल समागम महाराष्ट्र में हो जाए, तब भी हम लोग फिर एक मिलेंगे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रेमाने बोला धन निरंकार जी, प्यार से बोलो धन निरंकार जी। सत्संग जी प्रेमाने बोला। सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय। औरंगाबादमध्ये संत समागम सोहळा सुरू आहे. मोठ्या प्रमाणात या सोहळ्याशी संबंधित भक्त परिवार तिथे उपस्थित आहे आणि आज या सोहळ्याकरता म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष उपस्थिती लावली आणि यावेळी समाजात शांतता नांदावी आणि त्याचबरोबर संस्कृती जपावी या दृष्टीने म्हणून संतांनी काम केलेलं आहे आणि हा भक्त परिवार त्या दृष्टीने पुढे वाटचाल करतोय असं म्हणत त्यांनी सगळ्यांचं कौतुक केलेलं आहे आणि शुभेच्छा त्यांना व्यक्त केलेल्या आहेत. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर टीका केली. रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून खडसेंनी सरकारवर खोचक टीका केली. विस्तार झाल्यास आमदारांमधील असंतोष उफाळून येईल, याच भीतीने विस्तार होत नसल्याचं खडसेंनी म्हटलंय. भारतीय जनता पार्टीमधले अनेक आमदार, शिंदे गटाचे तर जवळपास सारेचे सारे आमदार मंत्रिमंडळामध्ये यायला इच्छुक आहे आणि कुणाला मंत्रिमंडळामध्ये घ्यावं हा पेच असल्यामुळे या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. मंत्रिमंडळाचा एकूण विस्तार होऊ द्या, यामधला असंतोष आपोआप उफाळून येईल आणि मला का मंत्री केलं नाही, ह्याला का मंत्री केलं, या माध्यमातून जो असंतोष येईल त्या असंतोषाला तोंड देणं कठीण जाईल आणि म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार लांबतो आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील कासेगावमध्ये क्रांती वीरांगणा इंदुमती पाटणकर स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आणि दुसऱ्या टप्प्यातील कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आले आणि यावेळी अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीवरून सुरू असलेल्या वादावर बोलणं टाळलं. मी तुम्हाला मागेच सांगितलं
त्याच्यानंतर आमच्या प्रांताध्यक्षांनी नंतर पण एक स्टेटमेंट करून त्याच्यावर पडदा टाकलेला आहे. सारखं ते उगाळू नका. त्याला 3 वर्ष झालेली आहे. त्यापेक्षा आपण महागाई, बेरोजगारी, आत्ताचे जे काही प्रश्न, यक्ष प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्याबद्दल या मीडियाचाही वापर करू आणि लोकांनाही त्याच्यातनं जागृत करू. विनायक राऊतांना नियतीच उत्तर देईल अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. राऊतांनी शिंदे समर्थक आमदारांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना सामंत यांनी मंत्र्यांची नाहक बदनामी केल्यास अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. असं बोलून ते त्यांचं समाधान करून घेत आहेत आणि आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत. मला असं वाटतं की अशा मी शब्दप्रयोगांना उत्तर देखील देत नाही. काळ आहे, नियती आहे, वेळ आहे. काळ हेच त्याला उत्तर. माझं म्हणणं असं आहे की 4 मंत्र्यांची नावं सांगितली पाहिजे. नावं सांगितली तर त्याच्यामध्ये नसतील तर आम्ही अब्रू नुकसानीचा दावा ठोकू, आम्ही कायदेशीर कारवाई करू. पण यायचं शिवीगाळ करायची ही काही सिंधुदुर्गाची संस्कृती नाही आणि रत्नागिरीची देखील संस्कृती नाही आणि घोडा मैदान जवळ आहे. पुढे पाहूयात. अखेर सुजय विखे पाटलांनी सत्यजित तांबेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. कारण विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी आता स्टेटसवर सत्यजित तांबेंचा फोटो ठेवलाय. इतकंच नाही तर विखे पाटलांच्या जनसेवा ऑफिसच्या ग्रुप स्टेटसवरही सत्यजित तांबेंचा फोटो टाकून विजयी भव असं लिहिण्यात आलंय. शेकडो कार्यकर्त्यांच्या स्टेटसवर सत्यजित तांबेंना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय. पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा आदेश दिला होता आणि त्यानंतर आता नगरमधील विखे समर्थकांच्या स्टेटसवर तांबेंचे फोटो झळकू लागले. कार्यकर्त्यांनी जी काय तर मी माहिती घेतोय त्यामध्ये जी भूमिका आहे ती घेत आहेत आणि याच्यामध्ये अजून आता कॅन्डिडेट सत्यजित तांबे म्हणून त्यांना सत्यजित तांबेंना आता पार्टीच्या वतीने पाठिंबा असं नाही आहे, परंतु अजून त्या संदर्भात एक संदिग्ध आहेच आहे. लोकांमध्ये चर्चा चालू आहे काय करायचं काय नाही. हे आता लोकांनी निर्णय घेतला ना. त्यांना जे आता आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंना मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर तो कार्यकर्त्यांच्या स्तरावर तो निर्णय झालेला आहे. आणि आता आपण बघतोय की सत्यजित तांबेंना भाजपचा पाठिंबा आहे का असे देखील एक प्रश्न जो तो उपस्थित केला जातोय. सत्यजित यांच्याबाबत अद्याप सूचना नाही आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी याबद्दलचं वक्तव्य केलं आहे. पण असं असतानाही म्हणजे असं वक्तव्य त्यांनी केलेलं असतानाही मात्र सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना त्याच्या संदर्भात जे स्टेटस ठेवायला लावले किंवा सुजय विखेंनीच त्यांच्या कार्यकर्त्यांना याबद्दल स्टेटस ठेवण्यास सांगितलेलं आहे का असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत राजकीय वर्तुळात म्हणजे खास करून अहमदनगरच्या राजकीय वर्तुळात चर्चा जी ती सुरू झाली आहे. याचं मुळात कारण असं आहे की बाळासाहेब थोरात आणि त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातलं वैर हे सर्वश्रुत आहे. असं असताना खरं राजकारणात कुणी कोणाचा कायमचा वैरी किंवा शत्रू नसतो, म्हणजे वैरी किंवा मित्र नसतो. त्यामुळे काही घडू शकतं. फडणवीस आणि बावनकुळे यांनी अजूनही याबद्दलचा निर्णय जाहीर केलेला नाही आहे. ते जाहीर करतील असं म्हणण्यात येतं आहे. पदवीधर निवडणुकींबाबत महाजन यांनी माहिती देऊ केली. अद्याप मौन जे आहे बाळगलं जातं आहे, त्यावरनं भूमिका स्पष्ट होत नाही आहे. महाजन यांनी जळगावमध्ये जामनेर इथे बोलत असताना याबद्दलचं वक्तव्य केलं आहे. भाऊ काय सांगाल, पदवीधरची उद्या निवडणूक आहे, भाजपचं अद्याप मौन पाहायला मिळतंय, कुठली भूमिका जाहीर केलेली नाही, कोणाच्या पाठीशी? आता उद्या निवडणूक आहे, आमचं मौन आहे म्हणजे आमची भूमिका काय तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आम्ही आहे तसेच आहोत, त्यामुळे अजून आमची भूमिका स्पष्ट झाली नाही. आज कदाचित आमचे अध्यक्ष आहेत मान्य देवेंद्रजी आहेत, या बाबतीत कदाचित ते निर्णय आज जाहीर करू शकतील. भाजपचा छुपा पाठिंबा एक सत्यजित तांबेंना असल्याचं चर्चा आहे. तसं तरी माझ्या कानावर अजून आलेलं नाही किंवा मला तशा सूचना आलेल्या नाहीत. तर मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बीडसह मराठवाड्यातील शैक्षणिक क्षेत्रातील मातब्बर नेते जयदत्त क्षीरसागरांनी शेवटचा क्षणी आपला पाठिंबा जो आहे तो भाजप उमेदवार किरण पाटील यांना जाहीर केला आणि यामुळे भाजपचं पारडं जड झालंय. जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळेंना मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान भाजप निवडणूक प्रभारी राणा जगजितसिंग पाटील यांनी बीडमध्ये येऊन क्षीरसागरांच्या नवगण महाविद्यालयात समर्थक संस्था चालकांसोबत बैठक घेतली. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर उपस्थित होते.
मुंबईत सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. लव जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येनं आंदोलनकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. शिवाजी पार्कमधून हा मोर्चा निघाला असून तो एल्फिस्टन इथल्या कामगार कल्याण केंद्रात या मोर्चाचा समारोप केला जाईल. ज्या परिवारातील एक तरुण मुलगी हातची त्यावेळेला बाजूला जाते, घरातून बाहेर पडते, प्रेमात फसवल्या जाते, तुकडे तुकडे केल्या जातात, त्या परिवाराचं दुःख, त्याचा आक्रोश हा समाज व्यक्त करतोय. मोकळी जागा म्हणजे जणू काही एका विशिष्ट समाजाची प्रार्थना स्थळासाठीच आहे असं मानून त्या ठिकाणी अनधिकृत जे होतं त्या विरोधात मुंबईकरांची भावना आहे आणि मुंबईकरांच्या हिंदू समाजाच्या भावनेत जन हा शब्द त्या ठिकाणी आहे आणि सकल हिंदू समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे. हा काही केवळ भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नाहीये. यामध्ये सर्व पक्षाचे, सर्व जाती धर्माची लोक एकत्रित आले. काय मागणी आहे? मागणी आहे लव जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा त्या ठिकाणी आणा. काही हिंदू समाजातील मुलींना फूस लावून, प्रलोभन देऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. त्यांना त्या ठिकाणी धर्मांतर करायला भाग पडतंय. हे चालणार नाही. हे हिंदू राष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा कायदा आणावा. लव जिहाद ही एक चेतावणी आहे. स्वतःला हिंदुत्व म्हणणारे दोन्ही हातात हिरवा झेंडा घेऊन त्यांनी जी परिस्थिती पैदा केली त्यामुळे हा आक्रोश आहे. आज फक्त आक्रोश व्यक्त होत आहे, लांबून झालं नाही थांबलं. ज्यांना जबरदस्तीने त्यांचं धर्मांतरण, त्यांना फूस लावून देणं असे बऱ्याच घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि या परिवारांसाठी आणि या मुलींसाठी राज्यामध्ये तसा कुठला सबळ सक्षम कायदा नाही आणि म्हणून उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्रातही अशा पद्धतीचा कायदा व्हावा ही आमची मागणी आहे. आणि आज तुम्ही लाखोच्या संख्येने जे हिंदू बघताय, मला विश्वास आहे लोकांसाठी लोकाभिमुख असलेलं शिंदे फडणवीसांचं सरकार या मागणीकडे लक्ष देईल आणि महाराष्ट्रातही सक्षम असा लव जिहादचा कायदा येईल. लव जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याचं काम सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलाय. राजकीय पोळी भाजण्यासाठी जाती जाती तेढ निर्माण केलं जात आहे. मात्र आज जे समाजात सुरू आहे त्या विरोधात ज्या प्रमाणात उठाव व्हायला पाहिजे होता तसा तो होताना दिसत नसल्याची खंत अजित पवारांनी व्यक्त केली आहे. कारण नसताना समाजामध्ये तेढ निर्माण होते. प्रत्येकाने प्रत्येकाच्या धर्माचा आदर करावा, त्याबद्दल दुमत कुणाचंच नाही. कुणाच्या धर्माने कुणाच्याबद्दल आकस बाळगावा असं सांगितलेलंच नाही. परंतु तो आपल्या जो धर्म असतो त्या धर्म मंदिरात म्हणा, मस्जिदीत म्हणा किंवा चर्चमध्ये म्हणा, ह्या त्याच्या जे श्रद्धास्थान असतं तिथं करावा, घरामध्ये करावा आणि बाहेर मात्र सगळ्यांनी मिळून भारतीय नागरिक या नात्याने वागावं. अमित ठाकरे यांनी साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी स्थळाची भेट घेऊन पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात केली असून यानंतर त्यांनी शिवतीर्थावर नतमस्तक होऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे. यानंतर दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. मोठा आहे, ठीक आहे. सामाजिक राजकीय पेक्षा माझं खास मुलगा झाला आणि माझा मुलगा घरी आल्यासारखं मला वाटतं. म्हणजे केवळ अमितच नाही तर बाकी असे जे तरुण आहेत त्यांनी पुढं आलं पाहिजे आणि लोकांची खूप त्यांच्या माध्यमातून सेवा झाली पाहिजे. खूपच उत्तम. मी पहिल्यांदा भेटलो, साताऱ्याला आलो आणि राजेंना नाही भेटलो असं होऊ शकतो. त्यामुळे मी पहिलं विचारलं की आहेत का, ते जाऊन भेटू. पण राजकीय भेट नव्हती. आमचे फॅमिलीशी खूप जुने संबंध आहेत, त्याच्यामुळे मी त्या नात्याने भेटायला आलो. मला खूप बरं वाटलं. ते बोलले की मुलगा आल्यावर वाटलं, त्याच्यामुळे खूप एक पर्सनल भेट होती, वैयक्तिक भेट होती. त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदा भेटल्यामुळे
कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना होम लोन आणि पर्सनल लोनच्या वसुलीसाठी तगादा लावला जातोय. सक्तीची वसूल करू नये असे आदेश प्रशासनाने देऊनही बँकांकडून मात्र या महिलांना वसुलीसाठी त्रास दिला जातोय. बँकांच्या या तगाद्यामुळे अनेक महिलांनी घरं विकून आधार आश्रमाची वाट धरली आहे. वसुलीसाठी येणाऱ्या बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून महिलांना दमबाजी शिवीगाळ करण्यात येते. त्यामुळे या महिला मेटाकुटीला आल्यात. नाशिकमधील या महिलांनी पालकमंत्री दादा भुसेंची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रशासन योग्य ती मदत करेल असं आश्वासन दिलं. मी होम लोन काढलेलं होतं. ते होम लोन चे जे बँकवाले आहेत ते माझ्याकडे सारखे तगादा लावत आहेत की तुम्ही एक तर हप्ते भरा किंवा मग तुम्ही घर खाली करून द्या, तर नाही तर मग वन टाइम सेटलमेंट काहीतरी करा. पण तेवढी रक्कम माझ्याकडे नाही आहे वन टाइम सेटलमेंट करण्याची किंवा मग हप्ते भरण्याची. आणि माझं फक्त एवढं एकच निवेदन आहे की कमीत कमी थोडीफार का रक्कम होईना त्यांनी अर्धी तरी कमी करून काहीतरी आम्हाला मार्ग सुचवण्याचा प्रयत्न करावा. मी हाऊसवाईफ असल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्याच्यानंतर निर्माण झाला की याच्यानंतर इमिजिएट जे EMI असतील आमच्या घरासाठी काढलेल्या लोनचे, तर ते मी पेड कसे करायचे. कारण की अचानक असलेला जो इन्कम सोर्स बंद झाला आणि मी काहीच करत नसल्यामुळे मग ते भरायचे कुठून. तर तेव्हापासून आमचे सगळ्यांचे म्हणजे माझ्यासारख्या बऱ्याचशा ज्या महिला आहेत त्या सगळ्यांचा हाच प्रश्न होता. आणि सगळ्यांचे EMI स्टॉप झाल्यामुळे सगळ्यांचे खाते NPA मध्ये गेलेले आहेत. आता तिथे असं होतं की लोन घेताना की 2 जण बॉरोवर, हस्बंड वाईफ आम्ही बॉरोवर आहोत आणि ऍप्लिकंट सुद्धा आहोत. पण बँकेचं म्हणणं आहे की एक ऍप्लिकंट जर जिवंत आहे तर त्याची पूर्ण जबाबदारी आहे की त्यांनी पूर्ण लोन भरावं. पण आता हे पॉसिबल कसं होणार. जरी त्यांनी बिझनेसच्या बेसवर त्यांनी दिलेलं आहे, माझं तर आहेच, माझ्यासारख्या अजूनही महिला आहेत. आता आमचे जे इन्शुरन्सचे विषय आहेत ते सुद्धा ते तेवढी रक्कम ते कव्हर करत नाहीये. त्याच्यात काही लोक, काही लेडीजचे इन्शुरन्स सुद्धा त्यांनी मान्य केलेले नाहीये, ते पण त्यांनी रिजेक्ट केलेले आहे. ज्यांनी लोन दिलेलं आहे त्यांना आम्ही सूचना केलेली आहे की सक्तीची वसुली करू नका. यापूर्वीच्या काळामध्ये जो काही नियम आपण केलेला होता की त्यांना मदत देण्याचा, अनेक महिलांना मी आता संवाद साधत असताना त्यांचं ते अनुदान पण प्राप्त झालेलं आहे. काहींच्या व्यक्तिगत कौटुंबिक अडीअडचणी आहेत आणि म्हणून सक्तीची वसुली करू नका अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. पुढे पाहूयात, पिंपरी चिंचवडमधून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीत केमिकल मिश्रित पाणी सोडणाऱ्या 6 कंपनीच्या मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. पालिका आयुक्त शेखर सिंग यांनी केलेल्या या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. कुठलीही परवानगी न घेता महापालिकेच्या ड्रेनेज लाईनला कंपनीतील पाईपलाईन जोडून त्याद्वारे दूषित सांडपाणी आणि रसायन मिश्रित पाणी नदीपात्रात सोडलं जात होतं. पंढरपूर मंदिरातही आता शिर्डी आणि तिरुपतीच्या धर्तीवर भाविकांना 2 वेळ प्रसाद मिळणार आहे. दररोज रात्री 8 ते 10 या वेळेत भाविकांना विठ्ठलाचा प्रसाद मिळेल. रात्रीच्या प्रसादामध्ये सार भात, खिचडी, ताक भात अशा अन्नपदार्थांचा समावेश असणार आहे. यापूर्वी फक्त दुपारी 12 ते 2 या वेळेतच प्रसाद मिळत होता. औरंगाबाद जिल्ह्यातील शेलूद गावात चक्क ग्रामपंचायतीचाच लिलाव झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. पैशांची बोली लावून सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची पदं विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सरपंच पद 14.5 लाखात तर उपसरपंच पद 4 लाखात विकल्याची माहिती आहे. तर सदस्य पदासाठी 70,000पासून 2 लाखांपर्यंत बोली लागल्याची माहिती आहे. गावाच्या मंदिरासमोर ग्रामसभा बोलून ग्रामपंचायत पदांचा लिलाव करण्यात आला. सरकार दरबारी मात्र ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्याचा बनाव करण्यात आला. ग्रामपंचायत लिलावाचा हा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. सरपंचपदी निवडून आलेल्या सरपंचपतीनं मात्र या लिलावाचा इन्कार केला. आम्ही लोकशाही पद्धतीने फॉर्म भरून फॉर्म भरला. फॉर्म भरल्याच्या नंतर आमच्या विरोधात 2 फॉर्म पडले, पण ते फॉर्म आता त्यांनी वापस घेतले. आमच्या गावात मागच्या 20 वर्षात एकच वेळेस निवडणूक लागून झाले, सरपंच झालेले नाही, तर मागचे 15 वर्ष पण बिनविरोधच झालेले आमचे. आणि ह्याही वर्षी त्याचप्रमाणे बिनविरोध झाले. सर, मी एक सर्वसाधारण माणूस आहे. माझ्याकडे 3.5-4 एकर जमीन आहे. मी काय मदत करणार. सरपंच व्हायचं होतं गावाचा विकास करण्यासाठी, पण आमच्या काही गावकऱ्यांनी दबाव आणला, पैसे भरून सरपंच झाले. त्याच्यामुळं मग मला माघार घ्यावं लागलं फॉर्म. मी फॉर्म भरला होता गावाचा काही विकास करण्यासाठी,
किंवा गोरगरिबांना काही मदत करण्यासाठी. त्याच्यामुळं मी फॉर्म भरला होता. पण मग पैशावाल्यांनी पैसे भरून सनी मी माझा फॉर्म माघार घेतला. पैसेवाले सरपंच झाले का? हो, सरपंच झाले पैशावाले. उस्मानाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खेळत असताना ऑक्सिजनचे सिलेंडर डोक्यात पडल्यानं एका 9 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी शहरामध्ये घडली आहे. हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. आर्यन अमर नलवडे असं 9 वर्ष मृत्युमुखी पडलेल्या बालकाचं नाव आहे. आर्यन हा वाशी शहरातील एका खासगी हॉस्पिटल समोर खेळत होता आणि त्यावेळी त्या ठिकाणी असलेलं ऑक्सिजनचं सिलेंडर आर्यन याच्या डोक्यात पडलं आणि त्यामध्ये जागीच त्याचा मृत्यू झाला. पुढे बातमी नाशिकच्या सिन्नरमधून सिन्नर इथल्या पांडुर्ली घाटात मिनी बस जळून खाक झाली आहे. सिन्नर घोटी महामार्गावर अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बसमधील सर्व 18 प्रवासी सुखरूप आहेत. हे 18 प्रवासी ठाण्याहून शिर्डी आणि शिंगणापूरला दर्शनाला जात होते आणि त्यावेळी ही दुर्घटना घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. दरम्यान आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढली बातमी जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांचा आज अनोखा अंदाज पाहायला मिळाला. जालना या स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आमदार कैलास गोरंट्याल यांनी चक्क व्यासपीठावर जाऊन देखो जो तुझे यार दिल में बजी गिटार या गाण्यावरती भन्नाट डान्स करून या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या स्पर्धकांचं मनोरंजन करत प्रोत्साहन दिलं. दरम्यान सोशल मीडियावर आमदारांचा हा डान्स व्हायरल होतो. पुढे पाहूयात. प्रजासत्ताक दिनी एका शाळकरी विद्यार्थ्याने दिलेल्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. बालगोपाळांना लोकशाहीचा कसा फायदा होतो याचं सुंदर वर्णन या मुलाने त्याच्या भाषणात केलंय. त्याचं 1.25 मिनिटाचं हे भाषण ऐकून सगळेच पोट धरून असले. ऐकूयात या चिमुरड्याच्या भाषणाची एक झलक. गुरुजन वर्ग आणि व माझ्या तमाम बालमित्रांनो, तुम्हाला गणतंत्र दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर आज लोकशाही दिन आहे. या दिवसापासून देशात लोकशाही सुरू झाली. मला लोकशाही खूप आवडते. त्या लोकशाहीमध्ये तुम्ही काही पण करू शकता, भांडू शकता, दोस्ती करू शकता, प्रेमाने राहू शकता. पण मला तर मकर धिंगाणा करायला, घोडे करायला, रानात फिरायला, लाकडासारखे झाडावर चढायला खूप आवडते. असं केल्यामुळे माझे बाबा मला मारत नाहीत, कारण ते लोकशाही मानतात. पण माझ्या गावातले बारकाले पोरं माझे नाव सरांना सांगतात, सर मग लोकशाहीची मुले आतंकवादी जशी पायदळी तुडवतात, सर मला कधी कधी तशी पायदळी तुडवतात, कधी कधी कोंबडा बनवतात आणि मला म्हणतात, बरे तुझं वागणं लोकशाहीला धरून नाही, तुझ्या तक्रारी फार येतात. पण खरं सांगतो, माझ्यासारखा गरीब पोरगा तुम्हाला आपल्या तालुक्यात सुद्धा मिळणार नाही. एवढं बोलून मी माझे अनमोल विचार थांबवतो जे लोकशाहीचे. पुढे पाहूयात. लोकशाहीचा भन्नाट अर्थ सांगणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा पठ्ठा नेमका कोण आहे तरी कोण, याचे शिक्षक कोण, असे प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित झाले. अखेर न्यूज 18 लोकमतने या चिमुकल्याचा शोध घेतला असून तो जालना जिल्ह्यातल्या रेवलगाव इथे राहणार आहे आणि त्याचं नाव कार्तिक जालिंदर वजीर असं आहे. हा या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असून तो इयत्ता 1लीच्या वर्गात आहे. या मुलासोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी. मागच्या 2 दिवसांमध्ये लोकशाहीच्या नावानं एका मुलाचा व्हिडिओ जो आहे तो प्रचंडपणे व्हायरल झालेला आहे. न्यूज 18 लोकमतने या मुलाचा शोध घेतलेला आहे आणि जालना जिल्ह्यातल्या रेवलगाव या गावातला हा विद्यार्थी आहे. याच गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये 26 जानेवारी दिवशी त्याने हे भाषण केलं होतं. स्वतः तो मुलगा आपल्यासोबत आहे. सुरुवातीला मला तुझं नाव सांग, काय आहे पूर्ण नाव? कार्तिक जालिंदर वजीर. कार्तिक, काय होतं लोकशाहीला? भांडू शकता, हां, दोस्ती करू शकता, हां, प्रेमाने राहू शकता, हां. रानात फिरू शकता. आणि तुझे घरी कोण कोण असतं? हां, पप्पा, दादा, मी.
बर. आणि पप्पा काय करतात? पप्पा शेती करतात. लोकशाहीच्या व्याख्या जी आहे ती या मुलानं सगळ्या नागरिकांना, सगळ्या लोकांना एका भाषणाच्या माध्यमातून समजून सांगितलेली आहे. पप्पा तुला मारत नाहीत म्हणतात काही केलं तरी? पप्पा नाही मारत. आणि सर मारतात का? सर कधी कधी मारतात. अशा पद्धतीचं लोकशाही त्याला पाहिजे आणि स्वातंत्र्य पाहिजे आणि ते शाळेत पाहिजे, सरांकडून पाहिजे, अशा पद्धतीची व्याख्या आणि भाषण त्याने केलेलं आहे. न्यूज 18 लोकमतने त्याला शोधलेला आहे आणि या शाळेमध्ये तो या पहिलीच्या वर्गामध्ये शिकतोय. न्यूज 18 लोकमतसाठी रवी जयस्वाल, रेवलगाव, जालना. पुढे पाहूयात भारताची अव्वल बॅडमिंटनपटू PV सिंधू आज बँक ऑफ बडोदा आयोजित सन रन या शर्यतीच्या निमित्ताने मुंबईत आली होती. BKCतून सुरू झालेल्या या शर्यतीचं फ्लॅग ऑफ सिंधूच्या हस्ते झालं आणि त्यानंतर सिंधूनं न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला. यावेळी पॅरिस ऑलिम्पिकची तयारी, खेळाडूंचा फिटनेस याविषयी सिंधूनं भाष्य केलं. तर आगामी ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल हेच ध्येय असल्याचंही तिनं आवर्जून सांगितलं. ओलंपिक मेडलिस्ट और वर्ल्ड चैंपियन PV सिंधु इस वक्त हमारे साथ है. सिंधु मुंबई आई हुई है और सन रन 2 के लिए सिंधु मुंबई में है. तो उसी रिगार्डिंग पहला क्वेश्चन सिंधु से यही रहेगा कि सिंधु एज अ एथलीट फिटनेस कितना मायने रखता है? डेफिनेटली फिटनेस बहुत इम्पॉर्टेंट है सब लोगों के लिए. बस नॉट ओनली फॉर एन एथलीट बट एवरी इंडिविजुअल को कुछ ना कुछ एक्सरसाइज करना पड़ेगा ताकि दे स्टे हेल्दी एंड फिट. तो आज हम लोग इधर बैंक ऑफ बड़ौदा सन रन 2.0 पे मैं इधर हूँ. 10K और 5K हुआ था और मैं बहुत खुश हूँ कि बहुत लोग आज सुबह आए हैं. तो रियली एक्साइटिंग दैट आई कुड सी अ लॉट ऑफ पीपल इन द मॉर्निंग, अर्ली इन द मॉर्निंग. तो आई फील दैट नॉट जस्ट टुडे बट हर एक दिन आई फील एवरीबडी मस्ट डू सम काइंड ऑफ फिटनेस ताकि वो लोग हेल्दी रहे और फिट भी रहे. सिंधु अगले साल पेरिस ओलंपिक है. यूजुअली हर एक एथलीट को 4 साल मिलते हैं ओलंपिक की तैयारी के लिए, लेकिन इस वक्त 3 साल ही है, उसमें से 2 साल चले गए, 1 साल बाकी है. तो कैसी तैयारी चल रही है? तैयारी बहुत अच्छे से चल रहा है बट उसके पहले बहुत टूर्नामेंट्स भी है, ओलंपिक क्वालिफिकेशंस भी स्टार्ट होने वाला है. तो प्रिपरेशंस वाइज एवरीथिंग इज गोइंग ऑन वेल. सो आई होप एंड विश आई डू वेल एंड स्टे फिट. आणि यानंतर मुद्दा महाराष्ट्राच्या या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.